आपण दाखल व्हायचं आहे वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे. आणि इथे आपण पाहत आहोत श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी दुमाला हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आपण त्यांना या ठिकाणी पाहत आहोत. चला, फलंदाज मैदानामध्ये वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाचे फलंदाज आपण दाखल व्हायचं आहे. हॅलो हॅलो. एकूण 6 ओव्हरची मॅच कॉलबॅकची आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळणार आहे. आपण पाहत आहोत आजपासून सुद्धा आजही आपण जर पाहिलं लकी ड्रॉच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी एक सायकल पाहायला मिळणार आहे. आणि कुपनची किंमत फक्त 20 रुपये ही जी असणार आहे. आजचे कालचे भाग्यविधाते कोण होते, परंतु आज परत एकदा एक भाग्यशाली विजेत्याला आपण जी सायकल देणार आहोत. फलंदाज मैदानामध्ये आपल्याला अनिकेत रोडे जे आयकॉनच्या भूमिकेत वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघात आहेत. आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर सुहास खुळे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघणार आहोत आज कोणती रणनीती असणार आहे या कॉलबॅकसाठी. आपण जर पाहिली तर श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदोरी दुमाला या संघासाठी आपण पाहत आहोत की विशाल निगोट आयकॉन आहेत आणि त्यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार आहे मैदानामध्ये. फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. ऑफिशियल पंच सुद्धा वैभव कातोरे आणि त्यांच्यासमोर आपल्याला किरणजी बिडलान या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच जर आपण पाहिले एक नामांकित पंच आहेत आणि सातत्याने क्रिकेटशी निगडीत असतात. आमचे अमनजी शर्मा सुद्धा MCAचे पंच आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पंच आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहत आहोत. आणि कोल्हेवाडी संघाचे संघमालक सुद्धा या ठिकाणी अश्विन शेठ कोल्हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज मात्र व्हाईट कपड्यात, उद्या मात्र किटमध्ये परत एकदा पाहायला मिळतील आपल्याला. चला, आता थोडी घाई करावं लागणार आहे कारण 11 वाजून बराच वेळ झालेला आहे. 11:30 वाजत आलेले आहे. आपल्याला मॅचच्या दिशेला जाणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे या ठिकाणी. आणि फलंदाज स्ट्राईकवर अशफाक लाला हातात बॅट घेतलेली आहे, परंतु अशफाकला इथे गोलंदाजी करावी लागणार आहे. अशफाकची गोलंदाजी आपण बघणार आहोत. आणि फलंदाज अनिकेत रोडे आणि त्याचबरोबर सुहास खुळे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तेजस दिघे आपण बघत आहे की सातत्याने या संगमनेर तालुक्यामध्ये की लीगच्या मॅच जिथे लीग फॉर्मॅट असतो तिथे एक संघमालक म्हणून उभारता संघमालक म्हणून आपल्याला जो पाहायला मिळतो. मी कालच सांगितलं की कोल्हेवाडीच्या गावातून जी एक खेळाडू म्हणून सुरुवात केली आणि हा संघमालक म्हणून असणारा प्रवास तेजसचा आणि त्याच्याबरोबर विनोदजी पानसरेसुद्धा दोघं परम मित्र आहेत आणि दोघं मिळून जे संघ घेत असतात. यावर्षी शुभमजी कवडेसुद्धा आहेत आणि त्यामुळं ही मैत्री आहे एक संघ मालकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानामध्ये. विशाल निगोटच्या हातामध्ये चेंडू आहे. कालचा दिवस विशालसाठी सुद्धा खराब आपल्याला पाहायला मिळाला, पण आज कारण उगवता सूर्य हा दररोज नवीन काहीतरी घेऊन येत असतो आणि इथे आपण बघणार आहोत या उगवत्या सूर्याला सलाम. आणि आजच्या दिवसाच्या मॅचला आपण जाणार आहोत मैदानामध्ये. पहिल्या षटकातील पहिला चेंडू विशाल निगोट गोलंदाजी मार्कवर असणार आहे.
बघा पहिला बॉल इथे मानव काटे अगदी डोक्यावर हात लावित आहे. म्हणजे याच्यावरून काही गोष्टी अशा लक्षात येतात की तर बघूया या दरम्यान प्रशांत अभंग एक मिनिट थांबा. पहिला बॉल निर्धाव येताना आपल्याला विशाल निगोडच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि एक चांगलं दर्जेदार मैदान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जे पाहायला मिळतंय. तर बघूया परत एकदा विशाल तयार असणार आहे मैदानामध्ये. इथे पुढचा बॉल पहा, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर असणार आहे. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. आणि या दरम्यान आपण पाहतो की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. या 2 धावा इथे येत असताना आपण ज्या पाहत आहोत 2 धाब्यांच्या माध्यमातून वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाचं खाते या ठिकाणी खोलताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. 2 धावा धावपलिकावर येत आहे. 2 धाब्यांच्या माध्यमातून ही धावसंख्या आपण जर पाहिली तर जरूर एक चांगल्या प्रकारे खातं खोलताना आपल्याला आयकॉन पाहायला मिळतात. अनिकेत रोडे कारण 2 आयकॉन आमने सामने आलेले आहेत, वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. चेंज ऑफ पेस होता. दरम्यान आपण पाहत आहोत की एक्स्ट्रा कव्हरमध्ये ओमकार जाधवला आपण बघणार आहोत. चेंडूवर येणार आहे, सरळ फेकी. ओ काय सरळ फेकी झाली, एस्ट्यानवर झालेली आहे. परंतु ही अगदी त्रासदायक गोष्ट ठरते. फेकी चांगली होती परंतु एक धाव या ठिकाणी अगदी धावपलिकावर जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार. अगदी अशा वेळेस जर आपण पाहिलं नाही कधी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज जर तयार असतात अशा वेळेस सरळ फेकी होणे ही खऱ्या अर्थाने एक चांगली गोष्ट राहते. इथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात जोडली जाणार आहे. 4 ही धावसंख्या आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळणार आहे. पहिले षटक मैदानामध्ये आपण विशाल निगोटला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहोत. हा पुढचा बॉल खेळला गेलेला आहे डीप लॉंग अप मध्ये. एक टप्पा पार, चेंडू सीमा रेषाबाहेर, 4 धावा. तर पहिले चौकाराची नोंद या दरम्यान होताना आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळते. आलेला पहिला चौकार धावपलक 8 या धावसंख्येवर पोहोचला गेलेला आहे. विशाल निगोडचं पहिले षटक श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी दुमाला या संघाकडनं आपण जे पाहत आहोत. तर थोडासा क्षेत्ररक्षणात बदल आणि पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडू ढकललेला आहे. तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहे. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून धावपलक जर पाहिला तर 9 या धावसंख्येवर आपण मैदानामध्ये पाहत आहोत. विजयी खिल्लारी मिड विकेट सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकवर्ड शॉट लेगमध्ये सौरव शिरसाटला आपण पाहतो. मानव काटे आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅनमध्ये अशफाक लाला आहे गली क्षेत्रामध्ये. तर तिथे शॉर्ट थर्डमॅनला आपण जर पाहिलं बशीर शेख, तर तेजस दिघेची जागा आपण पाहत आहोत. अगदी डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेजवळ पाठवण्यात आलेला आहे. कारण सुहास खुळे हा आपण जर पाहिलं तर खास करून रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांसाठी ओळखला जातो. आसिफ खतीब आपण पाहत आहोत मिडानमध्ये उभा आहे. तर बघूया ही थोडीशी क्षेत्ररक्षणाची रणनीती इथे बदलली गेलेली आहे. परंतु एक्स्ट्रा कव्हरमध्ये इथे सुहास फटका खेळणार आहे आणि 4 धावा वसूल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
धावफलक 13 या धावसंख्येवर पोहोचताना या चौकाराच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळत आहे, निश्चित आपण जर पाहिलं तर ही पहिल्या षटक इथे 13 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये एकूण 6 ओव्हरची मॅच आपण जी मैदानामध्ये बघणार आहोत आणि 6 ओव्हरमध्ये कारण टॉस जिंकला होता श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस घोलेवाडी नांदुरी दुमाला अर्थात तेजस दिघे कर्णधार आणि तिथे ताबडतोब क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आपण पाहिलेला आहे. आणि पहिले षटक विशाल निगोडचे इथे संपले गेले. 13 धावा आलेल्या आहेत. अशफाक लाला आपण दुसऱ्या षटकासाठी पाहणार आहोत मैदानामध्ये. जाबाज क्रिकेट क्लब कुरण संघामधून आपण नेहमी जाबाज कुरणमधून अशफाक लालाला पाहत असतो. तो मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हे दुसरं षटक आपण मैदानात बघणार आहोत. मला वाटतं सोहेल आहे, योगेश कांडवडे सुद्धा आलेले आहेत, ते मॅचचा आनंद घेत आहेत. अनिल केदारी आमचे आयोजक समोरच्या बाजूला दिसत आहेत. पहिला बॉल अगदी खेळला गेलेला आहे. पहा डीप लॉंग अपमध्ये जाणारा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत. अनिकेत रोडेचा चौकार आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. 4 धावा येत आहेत. तर समोरच्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धार्थजी थोरात, प्रशांतजी अभंग, अनिल केदारी आणि विजय सांगळे तिथे चर्चा करतायत. मॅचच्या बाबतीत चर्चा असणार आहे. ऑदरी चर्चा होत असतात नेहमी, कारण नियोजन कसं आहे सातत्याने एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र पहा बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला मिळेल. अनिकेत रोडे थोडेसे बरसत आहेत मैदानामध्ये, कारण अशफाक लाला हे दुसरं षटक टाकतायत. जी धार गोलंदाजीची अशफाक लालांची आपण जर पाहिली आपल्याला जी पाहायला मिळायची ती मात्र या स्पर्धेत पाहायला मिळत नाही आहे, कारण सातत्याने महागडे ठरतायत या स्पर्धेमध्ये आणि परत एकदा वापसी करावी लागेल. मनोज ग्रुपचे सन्माननीय निलेश शेठ अभंग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्यांच्या माध्यमातून इथे स्पॉन्सरशिप मिळाली. ओ लाला हो हा पर गिर गए लेकिन वाईट बॉल इथे आलेला आहे. आपण पाहत आहोत लाला थोडीशी स्लिप झालेली आहे तिथे आणि खाली पडले आणि पहा इथे वाईट बॉल हा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक ताकदवान खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निश्चित एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. परंतु इथे आपण बघणार आहोत की हा गेलेला वाईट बॉल अवंतर धावसंख्येत बदल करताना 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पहा रिव्हर्स शिफ्ट केला गेलेला फटका असणार आहे आणि जरूर चेंडू सीमा रेषेचा भेद घेईल. इथे तिसरा चौकार लगातार आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशफाक लाला यांचं हे षटक जर आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आपण जे म्हणतो ना 3-13 अशी परिस्थिती 3 चेंडू झालेली आहे, कारण 13 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. एकूण धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की 26 ही धावसंख्या धावफलकावर बनत असताना वीरभद्र देवा उद्योग समूह साखूर मांडवे या संघाची आपल्याला जी पाहायला मिळते आहे. हा पुढचा बॉल पुढे सरसावत खेळला, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक आसिफ खतीब झेल टिपतायत मिडॉनमध्ये आणि विकेटचं होणार आहे पतन. आयकॉन अनिकेत रोडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर 26 धावांची भागीदारी, कारण बघा 2026चा हा लोकनेते नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीगचा धमाका आणि ते 26 धावसंख्यावर असताना वीरभद्र देवा उद्योग समूह साखूर मांडवे संघाचा पहिला फलंदाज 26 या धावसंख्येवर अनिकेत रोडे बाद होताना पाहायला मिळणार आहे. ते न्यू बॅटर अमोल गागरे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. बघूया 26 ही धावसंख्या धावफलकावर आहेत. जरूर लाला यांचं षटक आता, कारण 13 धावा पहिल्या 3 चेंडू 3 चौकार अनिकेत यांनी खेळले होते. एक वाईटची धाव आलेली होती, परंतु चौथ्या बॉलवर मिडॉनमध्ये अनिकेत रोडे यांचा आसिफ खतीब यांनी झेल टिपला. अनिकेत रोडे बाद झाले. त्यानंतर आपण बघूया अमोल गागरे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. ओ हा चेंडू पहा, एकदा जर लालाला टप्पा सापडला आणि तर मात्र एक निश्चित चांगली गोलंदाजी नेहमी लालाकडनं जी पाहायला मिळते. यावेळी चेंडू मात्र डॉट बॉल आलेला आहे मैदानामध्ये, तिथे धाव मिळणार नाही आहे. पुढचे 2 चेंडू जर आपण पाहिले मैदानामध्ये एक सुरेखरित्या इथे चेंडू टाकले गेलेले आहेत मैदानामध्ये.
हा पुढचा बॉल पाहूया मैदानात. यावेळेस हा चेंडू खेळलेला आहे. पाहूया सुरेख फटका असणार आहे. डीप मिड विकेट सीमारेषा पार जाणारा अमोल गागरेचा इथे चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावेच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकानंतर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाने 30 धावा ज्या धावफलकावर बनवलेल्या आहेत. 1/30 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. आणि आता इथून पुढे आपण बघणार आहोत की विशाल निगोट थोडीशी बातचीत करता है लाला बरोबर. त्यानंतर बीच में एक गेंद डालने के लिए लाला विकेट के ऊपर गिर चुके थे, लेकिन उसके बाद एक अच्छी वापसी उनके द्वारा देखने को मिली यहाँ पर. तर तिसऱ्या षटकासाठी विशालच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि या 2 षटकात 30 धावा धावफलकावर आलेल्या आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कल संपलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षण आपल्याला फुललेलं पाहायला मिळणार आहे आणि तदनंतर मैदानामध्ये आपण बघणार आहोत की आता कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी वीरभद्र देवा उद्योग समूहाच्या साकूरच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. आणि हा विशाल निगोट क्षेत्ररक्षणामध्ये पाहत आहे की कुठले क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं सजवायचं आहे, सजवलं गेलेलं आहे. कारण सुहास खुळे इथे स्ट्राईकवर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथे पहा फक्त चेंडू दिशा दिलेली आहे, ही खासियत आहे. फक्त टायमिंगवर आपण नेहमी पाहतो की सुहास खुळेचे आपल्याला टायमिंग पाहायला मिळतात. जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न नसतो. जसं आपण क्रिकेटमध्ये पाहतो ना की रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एक टायमिंग आणि त्या टायमिंगवर धावा बनत असतो. त्याच प्रकारची फलंदाजी ही सुहास खुळेची आपल्याला पाहायला मिळते. कारण फक्त टायमिंगवर फटके खेळण्याची ताकद एकदा वाढलेली आहे. या दरम्यान धावफलक 31 धावांवर पोहोचला जाणार आहे. मैदानामध्ये वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाचा आपण पाहत आहोत. तर विशालला आपण पाहत आहोत परत एकदा क्षेत्ररक्षणामध्ये इथे काही बदल करत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस सुरेख चेंडू होता. पहा तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न पहा. हाताला चेंडू लागला गेला, चेंडू थांबला गेलेला आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा येत आहेत. या 2 धाव्यांच्या माध्यमातून ही धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. जरूर या क्षेत्ररक्षणावर विशाल निगोट आपली नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळते. कारण पहा गोलंदाज इतक्या वेगामध्ये चेंडू टाकतायत, चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे जर क्षेत्ररक्षकांची जर साथ त्यांना मिळाली नाही तर निश्चित ते नाराजगी आपली व्यक्त करत असतात. या दरम्यान 2 धावा अमोलसाठी आलेल्या आहेत. हा पुढचा बॉल अपील केलं गेलेला आहे. आपण पाहत आहोत अगदी लॉंग लेग दिशेमध्ये आपल्याला फाईन लेगमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला सौरभ शिरसाट चेंडूवर सौरभ शिरसाट येताना पाहायला मिळणार आहे आणि रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पाहूया पायचीचं अपील होतं त्या ठिकाणी. तिसरे पंच अमनजी शर्मा आहेत. काय निर्णय देत आहेत हे पाहावं लागणार आहे आपणाला आणि वारंवार त्या ठिकाणी पाहणी करतील. हे पहा नॉट आउट पिचिंग आउटसाईड. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतरला थोडासा जर आपण जर पाहिला तर तो बाहेरच्या दिशेला जात असताना जो पाहायला मिळाला आपल्याला. आणि त्या ठिकाणी तिसरे पंच जे आहेत अमनजी शर्मा यांच्या माध्यमातून आपण जर लेग बाईटच्या स्वरूपात इथे 1 धाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवांतर धावेंच्या माध्यमातून धावफलक 34 या धावसंख्येवर 1 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पाहिलं विशाल निगोट आत्तापर्यंत 1.3 षटकामध्ये 16 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुहास खुळेंना जर आपण पाहिलं तर 2 चेंडू खेळलेले आहेत. 5 धावांवर 1 चौकाराच्या माध्यमातून बॅटिंग करतायत. अमोल गागरे 4 चेंडूचा सामना केलेला आहे. त्यामध्ये 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. चेंज ऑफ पेस इथे ओळखला आणि लॉंग ऑन मध्ये फेकून दिला. सीमारेषा पार षटकार. सुहास खुळेचा पहिला षटकार या दरम्यान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणि आजच्या दिवसातील हा जर पाहिलं तर पहिला षटकाराची नोंद ही सुहास खुळेच्या नावावर होताना आपल्याला जी पाहायला मिळते.
चेंडू आलेला आहे. परत एकदा आपण बघूया पंच पाहणी करतायत. वैभव कातोरे यांना आपण पाहत आहोत. टाईट आणि फिट असणारी पंच आहेत एकदम जर पाहिलं तर. आणि ते मैदानात कालपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल टाइमिंग फर्स्टला अशफाक लाला. ओ वहाँ पर जा रहे गेंद के ऊपर, हालांकि एक रन एक आणि इथे पहा एक धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. सुहास दुसऱ्या धावेसाठी तयार होता. अमोलने नकार दिला. या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. धावसंख्या 41 धावांवर आपल्याला पाहायला मिळते. विशाल निगोट 1.5 षटकामध्ये 23 धावा. कुठली विकेट मात्र आत्तापर्यंत जी नावावर आलेली नाही आहे. आपण विजय खिल्लारीला सुद्धा मिड विकेट सीमारेषेजवळ पाहत आहोत क्षेत्ररक्षण करताना. तेजस दिघे सुद्धा अगदी आपण पाहत आहोत अगदी लॉंग ऑफ रिजनमध्ये सीमारेषेजवळ. आणि ओमकार जाधवला मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये जे बोलवण्यात आलेलं आहे 30 यार्ड सर्कलमध्ये. इथे पहा वेगा चेंडू आणि पायचीचं अपील आणि फलंदाज बाद असणार आहेत या ठिकाणी अमोल गागरे. दुसरी विकेट येत असताना आपण रिप्लेमध्ये पाहू शकता tennis.cric.in माध्यमातून. पहा काय सुरेख चेंडू होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. आपण जर पाहिलं tennis.cric.in माध्यमातून आपण रिप्लेमध्ये पाहू शकतात. आणि जरूर अगदी एस्ट्यांच्या समोर मात्र फलंदाज अमोल गागरे सापडले गेले. त्यांची विकेट आलेली आहे. पहिली विकेट इथे विशाल निगोट यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 षटकात 23 धावा 1 विकेट अशी कामगिरी. तर 3 षटकानंतर इथे जर आपण पाहिलं वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची धावसंख्या 2 बाद 41 धावा आपल्याला जी पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण बघणार आहोत तर मधुर धुळे आपल्याला चौथ्या षटकासाठी फलंदाज मधुर धुळे दाखल झालेले आहेत. त्यानंतर जर गोलंदाजीच्या ट्रॅकवर बशीर शेख यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पहा यावर्षी आपण खास करून अकोले तालुक्यातील खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं जी संधी दिली. आणि कारण अकोले तालुक्यामध्ये सुद्धा मग एक चांगल्या लीग आपल्याला गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळतात. एक चांगले क्रिकेटर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची त्यांची इच्छा, त्या इच्छेचा आदर केला गेला आमच्या राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि यावर्षी अकोले तालुक्यातील खेळाडू जे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना जे पाहायला मिळत आहेत त्यामध्ये असणारे बशीर शेखसुद्धा आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन आलेले आहेत. सुहास खुळे स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उडावला चेंडू बघूया तिथे विजय खिल्लारी डाऊन द बॉल. झेल टिपला जाईल आणि लगातार दुसरी विकेट इथे येते आपण पाहत आहोत. सुहास खुळे सुद्धा माघारी 12 ह्या धावसंख्येवर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाला हा तिसरा धक्का बसताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. पहा 3 बाद 41 ही धावसंख्या धावफलकावर बनते. बशीर शेख आले गोलंदाजीवर आणि चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट येताना आपल्याला मैदानात पाहायला मिळते. निखिल खेमनर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाचे हे फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहा निखिल खेमनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. 41 या धावसंख्येवर तिसरी विकेट मैदानामध्ये येत असताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राजापूर गावचे सन्माननीय गणेशजी हसे आणि अभिषेकजी घोलप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी आमच्या राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेला. बशीर शेख तयार आहेत, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. निखिल खेमनर यांना आपण पाहतो एक उंचपुरे गोलंदाज. तर त्या बाजूला जर आपण पाहिली तर थोडीशी मूर्ती लहान आहेत असे फलंदाज आहे. परंतु पहा एक वेगवान चेंडू बशीर शेख यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू अगदी मानव काठीच्या हातामध्ये विसवला गेलेला आहे, थांबला गेलेला आहे. निर्धाव जाणारा हा चेंडू मात्र आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळणार आहे. आजसुद्धा जर आपण पाहिलं ना की लकी ड्रॉ हा आजसुद्धा चालू असणार आहे. फायनलपर्यंत आपण जर पाहिलं तर तेच लकी ड्रॉचं कुपन आपल्यासाठी LED TV कूलर सायकल घेऊन येणार आहे. बॅटीचा एज इनसाइड एज शॉर्ट फाईन लेगला आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू रोखतायत. एक धाव मात्र या दरम्यान जी मिळणार आहे. धावफलक एका धावेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 42 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बशीर शेख यांचं एक षटक चांगलं आहे. आत्ता पहिल्यांदा मधुर धुळे जो स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पारनेर तालुक्यातील 2 आयडॉल त्यामध्ये अमोल गागरे आणि जर आपण पाहिलं तर मधुर धुळे यांना या ठिकाणी पाहत आहोत.
बशीर शेख यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चौथं षटक एक चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळते. धावा थांबलेल्या आहेत, परंतु मधुर धुळे आशपाकला आला. यहाँ पर चेंडू चाललेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा येतील. तर मधुर धुळेचा अगदी स्ट्राईकवर आल्या हा झंझावत आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावा येत आहेत. धावफलक 4 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 47-47 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून अनेक जण या स्पर्धेच्या निमित्तानं जे जोडले गेलेले आहेत. आमचे ऑपरेटर साहिलजी चव्हाण असतील, नरेश पाटील, कॅमेरामन साहिल दादोडे, आर्यन नायक जे कॅमेरामन आहेत. तर पुढचा बॉल इथे पाहूया. एक सुरेख चेंडू आहे, अगदी मानव काटेच्या हातामध्ये जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू आलेला आहे. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा बशीर शेख यांनी खर्च केलेल्या आहेत. निश्चित एक चांगली गोलंदाजी बशीर शेख यांची आपल्याला जी पाहायला मिळते की श्री साई स्वामी एशियन एंटरप्राइजेस हा संघ कुठेतरी एक वापसी करताना जो मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल होता. जर आपण पाहणार आहोत कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूवर एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे आणि इथे ओव्हरची समाप्ती. फक्त 6 धावा बशीर शेख यांनी या षटकात खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट सुवाची या षटकात आलेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली तर 47 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर जी पाहायला मिळते आहे. या संघाला 4 षटक 3 बाद 47 धावसंख्या धावफलकावर आहे आणि अजूनही इथे जर आपण पाहिलं तर शिवनेरी स्ट्रायकरचे संघ मालक अर्थात सुशील मामा पारासूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता त्यांना आपण जे पाहत आहोत 5व्या षटकाची सुरुवात मैदानामध्ये होती आहे आणि ते पहा चेंडू खेळला गेलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक बघा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा आलेल्या आहेत. चौकाराच्या माध्यमातून अर्धशतक सुद्धा वीरभद्र देवा उद्योग समूह साखर मांडवे या संघाचा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 51 ही धावसंख्या आपण या दरम्यान जी धावफलकावर पाहत आहोत. तर पहा विजय आणि मधुर धुळे आमने सामने येत आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केलेला आहे. आता स्वतः बशीर शेख जे आपली जागा बदलत आहेत आणि सीमा रेषेजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आलेला आहे. बघा आपण लकी ड्रॉ या ठिकाणी जो घेत आहोत. एक सायकल दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ज्या कोणी कुपन घ्यायचे राहिलेले असणार आहे त्यांच्यासाठी संधी असणार आहे. आपण प्रशांतजी अभंग यांच्याकडे संपर्क साधू शकता कुपनसाठी. चेंज ऑफ पेस ओळखला आणि इथे मिड विकेटमध्ये मधुर धुळेचा तडाखा. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तर आलेला षटकार या दरम्यान आपण मधुर धुळेचा पाहत आहोत. धावफलक ते ती व्हाईट कलरची गाडी ॲक्टिवा कोणाची ना, ती काच जरा फिरून घ्या तिथे, आरशाची काच. व्हाईट गाडी बरोबर ना, लाईट चालू आहे बहुतेक त्या गाडीची. पुढे पुढे जरा इकडे ती पुढची सफेद. सचिनजी पोकळे बघा तिथे जर ती व्हाईट गाडी पुढे आहे जरा, ॲक्टिवा ॲक्टिवा.
षटकार आलेला आहे, एक सुरेख षटकार मधुर धुळेचा या दरम्यान आपण जो पाहिलेला आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 57 या धावसंख्येवर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाचा आपल्याला हा धावफलक पाहायला मिळणार आहे. अजय बिडकर, सद्दाम पटेल, सोमनाथ बारवे, शुभमजी भोसले यांचा संघ आहे. पुढचा बॉल जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटमध्ये आपण बघणार आहोत. स्वतः विशाल निगोट चेंडूवर आहे. एक सिंगल मात्र या दरम्यान जी बनवली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक हा 58 या धावसंख्येवर बनताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 58 धावा आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 4.4 षटकांचा खेळ, 3 बाद 58 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. बघूया तेजस दिघे संघनायक थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये येत असताना आपण तेजसला मैदानात पाहत आहोत. तर पाहूया विजय किल्लारी पुढचा चेंडू घेऊन येत असताना मैदानात पाहायला मिळेल निखिल खेमनरसाठी. हा निखिल खेमनरचा जोरदार फटका आणि मिड विकेटमध्ये येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल खेमनर सुद्धा इथे मात्र षटकार खेळत आहेत. षटकाराच्या माध्यमातून धावफलक तब्बल 64 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाचा. पुढचा बॉल इथे मात्र आपण बघणार आहोत. निश्चितपणाने एक चांगला बॉल आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. एकूण 5 षटकानंतर 64 धावसंख्या वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाची 64 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकाची सुरुवात या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6व्या षटकाची जबाबदारी जरूर आपल्याला बशीर शेख या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. या अगोदर आपण बशीर शेख यांना 4थ्या षटकात पाहिलं होतं. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. सुहास खुळेची एक महत्त्वपूर्ण विकेट घेताना आपण त्यांना पाहिलं होतं. ते गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. मधुर धुळे यांना आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. आत्तापर्यंत 7 चेंडू खेळलेत, 16 या धावसंख्येवर मैदानात बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक या डावातील श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी धुमाला या संघाचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बघूया मधुर धुळे स्ट्राईकवर आहे तर इथे मात्र बशीर शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. शॉर्ट पिच चेंडू उडावला गेला. पहा तिकडे ओंकारच्या डोक्यावरला चेंडू जाईल. अगदी स्क्वेअर कटचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा येत आहेत. षटकार आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र बशीर शेख यांचं षटकाराच्या माध्यमातून स्वागत झालेलं आहे. 70 ही धावसंख्या धावफलकावर बनते आहे. पुढचा बॉल अगदी शॉर्ट पिच चेंडूसाठी तयार होता मधुर आणि फाईन लेग मध्ये मात्र एक मोठा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. चला आज बालभवन बंद असल्यामुळं तुम्हाला नवीन चेंडू द्यावा लागणार आहे. चेंडू द्या. आहे का चेंडू तुमच्याकडे पंच? बहुतेक आमचे छोटे छोटे खेळाडू बॉल आणण्याचा प्रयत्न करतील तिथे. चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. आता आपण पाहत आहोत नवीन चेंडू दिलेला आहे त्या ठिकाणी आणि
ओके, आता तपास चालू आहे. तपासांती आपल्याला कळणार आहे काय परिस्थिती आहे. परंतु इकडे मॅचला आपल्याला सुरुवात करावं लागणार आहे. आपण पाहत आहोत तिकडे चेंडू आणण्याचे खडतर प्रयत्न चाललेले आहेत. सौरभ शिरसाट चेंडू आलेला आहे. सौरभ आणि गोलंदाज तयार आहे. आला चेंडू आला. थांबा आता. आणि आमचे अगदी लाईनमन अगदी हुशार आहेत. अगदी चेंडू तिथून मात्र त्यांनी परत एकदा मैदानात आणलेला आहे. त्या सर्व लाईनमनचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. एका चेंडूच्या पाठीमागे बघितलं तर 5-6 जण जात आहेत. त्यांची आम्ही दखल घेणार आहोत. आता प्रसाद अभंग कशी दखल घेतील, पण घेतील जरूर. इथे मात्र हा चेंडू आपण बघणार आहोत. वाईट बॉलचा इशारा मात्र येताना आपल्याला वैभवजी कातोरे यांच्या माध्यमातून जो पाहायला मिळतं. या षटकात ज्या धावा येत आहेत तब्बल 77 ही धावसंख्या होती. थोडीशी मागणी ठरताना या शेवटच्या षटकात पाहायला मिळत आहे. कारण मधुर धुळेची अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय. 9 चेंडूमध्ये 28 या धावसंख्येवर मधुर धुळे मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. इथं बशीर शेख परत एकदा तयार आहेत. हा पुढचा बॉल परत एकदा वाईट बॉल. दुसरा अतिरिक्त धावेचा इशारा असणार आहे. लगातार आपण पाहतोय 2 वाईट बॉल जे मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 78 धावसंख्या 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर होत असताना आपल्याला जी पाहायला मिळते. परत एकदा बघूया. बशीर तयार आहेत गोलंदाजच्या ट्रॅकवर. हा पुढचा बॉल खेळला गेलेला आहे पहा. परंतु तिथे सुद्धा एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला विजय खिल्लारी आहे मैदानामध्ये पहा. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. 2 धावा त्या ठिकाणी निश्चित रोखल्या गेलेल्या आहेत. ती बॉलरच्या अगदी गोलंदाजच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळलेला होता. आणि त्यानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला खास करून विजय खिल्लारीच्या माध्यमातून जे पाहायला मिळालं. 80 धावसंख्या धावफलकावरही 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये मधुर धुळेचा हा झंझावत आपण पाहतो. 10 चेंडू आणि 30 धावांवर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. आसिफ खतीब चेंडूवर आहेत. झेल सोडतायत आणि ते बघा आता चेंडू फेकला गेलेला आहे. तसं खराब क्रिकेट आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते. झेल सोडला गेला. तिथं एक जीवनदान मात्र आलेलं आहे. आणि मधुर धुळे कारण जो आक्रमकतेने बॅटिंग करत होता. अजूनही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिलं तर 82 या धावसंख्येवर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर बघूया मैदानामध्ये हा चेंडू बघा. निश्चितपणे वाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक अतिरिक्त धाव जोडली जाणार आहे. थोडीशी मागणी ठरत आहेत बशीर राजू यांना. आपण जर आत्तापर्यंत पाहिलं तर तब्बल 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च करताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकात एक अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून जी पाहिली होती. परंतु इथे मधुर धुळेची जी झंझावती फलंदाजी होती आहे. फुलटाच बॉल खराब लेग लॉंग लेगमध्ये येणार आहे. मधुर धुळेचा एक दमदार षटकार 6 धावा. तब्बल आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 25 धावांची नोंद ही धावफलकावर होताना पाहायला मिळते. बशीर शेख यांच्या या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आहे पहा. आमचे लाईनमन जात आहेत त्या ठिकाणी चेंडू टाकण्याचं काम एक सुरेख पद्धतीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू असणार आहे मैदानामध्ये. पण इथे जर आपण पाहिलं धावसंख्येच्या माध्यमातून एक मोठी छलांग जर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे हा संघ घेत आहे. कारण 89 धावसंख्या बनती आहे. मधुर धुळेची एक टोलेजंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. तर बघूया बशीर शेख यांचा पुढचा चेंडू मैदानात. इथे मात्र एक सुरेख चेंडू वेगात टाकला गेला आणि इथे आपण बघणार आहोत ओव्हरची समाप्ती आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 38 धावांची खेळी मधुर धुळेची आपण 13 चेंडूमध्ये पाहिलेली आहे. आणि या 38 धावांच्या बळावर 89 धावसंख्या 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाने बनवलेली आहे. 90 धावांचं टार्गेट असणार आहे. आणि 90 धावांच्या टार्गेटसाठी आपण बघणार आहोत कशा प्रकारची फलंदाजी ही मैदानामध्ये होणार आहे. काय होणार आहे मैदानामध्ये ते आपल्याला काही वेळातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. रमेशजी नेहे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत रमेशजी नेहे यांचंही शुभ आगमन
या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या ठिकाणी अजय भाऊ देशमुख हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत जे असणार आहे. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहत आहोत विशाल निगोट आयकॉन आहेत आणि स्वतः कर्णधार तेजस दिघे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. मॅच जिंकण्यासाठी विजयासाठी आवश्यकता आहे ते 90 धावांचं टार्गेट आहे. श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदुरी दुमाला या संघाला आव्हान या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचबरोबर आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर सुद्धा वॉर्मअप करताना पाहत आहोत. अनिकेत रोडे अर्थात इथे पहिले षटक घेऊन येत आहे की अजून अनिल पारधी यांचाही विचार होऊ शकतो, परंतु तसं काही नसणार आहे. बहुतेक अनिकेत रोडेच आपणाला या ठिकाणी पहिले षटक घेऊन येत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर जे पाहायला मिळणार आहेत. नव्वद धावांचं टार्गेट आहे. अनिकेत रोडेला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहत आहोत. तर फलंदाज मैदानामध्ये आपण पाहत आहोत विशाल निगोट आणि तेजस दिघे दाखल झालेले आहे. 36 चेंडू 90 धावांची आवश्यकता असणार आहे. अमोल गागरेला आपण पाहत आहोत थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना अमोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिले षटक अनिकेत रोडेच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. दोन आयकॉन पहिल्या षटकात आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल पाहूया. तिकडे मात्र विजय शिरसाट टायगर चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे येणारा एक डॉट बॉल आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. निर्धाव जाणारा हा चेंडू या दरम्यान आपण जो पाहत आहोत तर पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. लक्ष मैदानामध्ये आहे. 90 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. तर पुढचा चेंडू पाहूया. हो, शॉर्ट पिच चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. अवंतर दावेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदुरी दुमाला या संघाचं धावांचं खातं मात्र जे खोललं गेलेलं आहे. पुढचा बॉल परत एकदा पहिले षटक जे आपण या ठिकाणी हाताळताना अनिकेत रोडेला पाहत आहोत. यावेळेस सुरेख फटका
आणि विशाल निगोडचा पहिला ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि षटकाराच्या माध्यमातून जरूर इथे खातं खोलताना विशालला आपण पाहत आहोत. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस घोलेवाडी नांदोरी धुमाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विशाल निगोडची फलंदाजी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे या मॅचमध्ये. कारण जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर, कारण एक गायकवाड खेळाडू आहे, खेळाडूंवर फार मोठे जबाबदार असतात. बाकीच्या खेळाडूंना मात्र जी साथ द्यावी लागणार आहे. पुढचा बॉल पाहूया अनिकेतचा. यावेळेस पुढं सरसावत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. बघूया अमोल गागरेच्या हातामध्ये चेंडू दाखल झालेला आहे. एक निर्धाव चेंडू येत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 7 ही धावसंख्या जी आपल्याला पहिल्या 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळते धावफलकावर. त्यामध्ये एक वाईड बॉल आलेला होता, एक अतिरिक्त धावसुद्धा जोडली गेलेली आहे. एकूण 7 ही धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा अनिकेत तयार असणार आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आज आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉ कुपन आज सुद्धा चालू आहे. फक्त 20 रुपयामध्ये आपण सायकलचे विजेते ठरू शकतायत. पुढचा बॉल यावेळेस मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. बघूया सुहास खुळे मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली. तेजस दिघे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहे आणि ते पहा दुसरी धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर 1 रन शॉट आहे, अर्थात एकच रन त्या ठिकाणी दिली जाणार आहे. अर्थात पहा 8 ही धावसंख्या आता, कारण बॅट ही तुम्हाला क्रीजच्या आतमध्ये टेकावावीच लागणार आहे. जर नाही ठेवली तर मात्र पंच दंडित करतील तुम्हाला. इथे पहा सुरेख फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये विशाल निगोडचा दुसरा ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 या धावसंख्येवर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकातच आपण जर पाहिलं तर आयकॉन यांच्यामध्ये एक झुंज आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थात मग याच्या अगोदर सुद्धा पहिल्या डावात आपण अनिकेत रोडे आणि विशाल निगोड यांच्यामध्ये पहिल्या षटकातला संघर्ष पाहिला आणि सेकंड डावामध्ये सुद्धा दुसऱ्या डावात आपण पाहतो की अनिकेत रोडे आणि विशाल निगोड यांच्यामधला संघर्ष, या 2 खेळाडूंमधली झुंज आपल्याला जी पाहायला मिळते आहे. षटकार आलेला आहे. पाहूया अनिकेत रोडे इथे कशी वापसी करतायत. बॅटीचा यश आणि इथे उडला झेल. अमोल गागरे त्यांच्या पाठीमागे चूक करणार नाहीये, टिपलाय झेल आणि पहिली विकेट येत असताना विशाल निगोडची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 1 बाद 14 धावा. चौदा धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू बॅटर मानव काटे मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण मैदानामध्ये बघणार आहोत आणि या दुसऱ्या षटकासाठी आपल्याला अनिल पारधी गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकात 14 धावा, एक बहुमूल्य विकेट अनिकेत रोडे यांनी मिळवलेली आहे. इथे स्ट्राईकवर आता तेजस दिघे, नॉन स्ट्राईकला मानव काटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सुरेख फटका, तेजस दिघे माहीदायक कर्णधार आहे, चौकार खेळतायत, 4 धावा. चौकाराने खातं खोलताना आपण तेजस यांना या ठिकाणी पाहत आहोत. एकूण 18 ही धावसंख्या धावफलकावर बनणार आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एक चांगला पाया रचण्याचा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे, कारण बनवायचे आहेत 6 षटकामध्ये 90 धावांचं जे टार्गेट आहे आणि त्या टार्गेटच्या हिशोबाने लक्ष जे बनवायचं आहे त्या लक्ष्याच्या हिशोबाने इथे प्रयत्न हे केले जाणार आहेत मैदानामध्ये. पहिला चौकार आलेला आहे. तेजस दिघे आपण पाहत आहोत स्ट्राईकवर आहे. इथे पहा पुढे सरसावात मोठा फटका आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. निखिल खेमनर प्रयत्न करतायत, चेंडू सीमा रेषा पार, चौकार येताना पाहायला मिळेल. लगातार 2 चौकार तेजस
खेळत असताना एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण ते 90 धावांचं टार्गेट आहे. विशाल निगोडची महत्त्वाची विकेट गेल्यानंतर आक्रमण कोणाला तरी करावंच लागणार आहे. त्यामध्ये तेजस सुद्धा संघनायक आहे मैदानामध्ये. 2 चौकार इथे खेळताना आपण पाहत आहोत. धावसंख्या ही जर आपण पाहिली तर 22 या धावसंख्येवर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे 1.2 षटकांमध्ये. चौकार आहे आणि पाहूया परत एकदा या ठिकाणी अनिल पारधी आपणाला पाहायला मिळतील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. रिव्हर्सिप पहा काय फटका आहे. तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे तेजस दिघेच्या बॅटमधून. तीन चौकार आतापर्यंत आपण तेजसच्या बॅटमधून या दरम्यान पाहत आहोत. एक सुरेख बॅटिंग निश्चित होती आहे तेजसची मैदानामध्ये, कारण 3 चौकार आलेले आहेत. थोडासा दबाव या ठिकाणी आणि त्यानंतर आपण पाहतोय की स्वतः अनिकेत रोडे आपल्या सहकारी अनिल पारधी बरोबर चर्चा करताना पाहायला मिळाला आपणाला. यावेळेस चेंडू मात्र खेळायचा प्रयत्न होता. अगदी आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र सुभाष कुळे आहे चेंडूवर दाखल होताना पाहायला मिळणार आहे. एक निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या निर्धाव चेंडू बरोबर आपण जर मैदानात पाहिलं तर अनिल पारधीची सुद्धा एक वापसी या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. एक चांगला चेंडू निश्चित जो आला होता. पुढचा बॉल इथे मात्र खेळला गेलेला आहे. आपण जर पाहिलं तर तिकडे टायगर विजय शिरसाट आपल्याला चेंडूवर येत असताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. 27 ही धावसंख्या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळते. तर 5 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करत असताना आपण पाहत आहोत अनिल पारधी या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे आणि बहुया स्ट्राईकवर मानव काटे दी आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहेत. या स्पर्धेमध्ये स्ट्राईकवर आपल्याला मानव पाहायला मिळणार आहे आणि बघूया 27 ही धावसंख्या आपण पाहत आहोत. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील मैदानामध्ये असणार आहे आणि अनिल पारधी क्षेत्ररक्षक जे बदल करत आहेत मधुर धुळे आणि त्यानंतरला अनिकेत रोडे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. स्लोअर प्रकारचा चेंडू होता, ओळखला गेला रिव्हर्सिपचा मानव काटेचा चौकार आणि इथे येणाऱ्या चौकाराबरोबर धावसंख्या 31 धावा 2 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मानव काटे चौकाराच्या माध्यमातून खातं खोलतायत 4 धावेनी. दोन षटकानंतर बनलेले आहेत 31 धावा आणि तर 24 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी 24 बॉल आणि 59 धाव्यांची गरज असणार आहे. पहिल्या 2 षटकात 31 धावा बनवलेल्या आहेत. इथे आपण पाहत आहोत थोडासा रिव्हर्सिपचाही सराव अगदी बॅटीच्या माध्यमातून तेजस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मधुर धुळे षटक क्रमांक 3 घेऊन येणार आहे मैदानामध्ये. 31 ही धावसंख्या धावपलिकावर आहे. तर बघूया आता 24 बॉल आणि 59 धाव्यांची गरज विजयासाठी श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस या संघाला आपल्याला पाहायला मिळते धावपलिकावर. हो स्लोअर प्रकारचा चेंडू होता बघा. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमोल गागरे चेंडूवर दाखल होईल. तत्पूर्वी इथे एक धाव लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण होताना अतिरिक्त धाव धावपलिकावर येणार आहे. धावपलक 32 या धावसंख्येवर पोहोचला जाणार आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. विनोदजी पानसरे संघ मालक हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस संघाचे
तर पुढचा बॉल या दरम्यान आपण बघूया मैदानामध्ये मानव काटे एक सुरेख चेंडू मधुर धुळेचा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल, कारण निर्धाव येणारा हा एक चांगला चेंडू मधुर धुळेचा आपण मैदानामध्ये बघत आहोत. धावफलकामध्ये कुठल्या प्रकारची वाढ होणार आहे, धावफलक जर आपण पाहिला तर 32 या धावसंख्येवर आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे पहा स्लोअर प्रकारचा चेंडू होता, तिथे पूर्णपणे मानव काटे बीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला चेंडू बघा, 3 चेंडूमध्ये जर आपण आतापर्यंत इथे पाहिलं तर एक अतिरिक्त लेगबाईच्या स्वरूपात आलेली धाव आपल्याला जी पाहायला मिळते आहे. एक चांगली सुरुवात जरी विशाल निगोडची विकेट आली, परंतु तदनंतर मानव आणि तेजसच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. तेजस दिघे 6 चेंडूमध्ये 13 धावांवर बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. हा पुढचा बॉल इथे फलंदाज मानव बीट होताना आपण पाहत आहोत. चेंडू मात्र शरीरावर आदळलेला आहे. निर्धाव चेंडू मधुरचा पाहायला मिळणार आहे. आणि इथे जर 4 चेंडूमध्ये एक अतिरिक्त धाव जर सोडली तर मधुरची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला या दरम्यान जी पाहायला मिळते, ज्या धावा येत होत्या त्या मात्र रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. इथे आता पुढं सरसंवाद चेंडू खेळलेला आहे. अनिल पारधी आपण लॉंग ऑनमध्ये बघत आहोत. चेंडूवर येणार आहेत. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून धावफलक हा एका धावेने वाढणार आहे. 33 ही धावसंख्या एक फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदोरी दुमाला या संघाची. तर बघूया तेजस दिघे स्ट्राईकवर आहे. ओ पहा, फुलटाच बॉल होता, पायचीचा अपील पंचांनी उचलून धरलं आणि ते तेजस दिघेची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम षटक ओव्हरची पण सांगता जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर अर्थात विजय खिल्लारी आता आपल्याला बहुतेक मैदानात येताना पाहायला मिळणार आहेत, दाखल होणार आहे. परंतु इथे पाहिलं आपण tenniscricket.inच्या माध्यमातून पाहू शकता. त्या रिप्लेमध्ये अत्यंत क्वालिटी जर पाहिली तर एक नंबरची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी tenniscricket.inची पाहायला मिळते आहे. 3 षटक संपलेले आहेत. 33 धावसंख्या 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ही धावसंख्या पाहायला मिळते. निखिल खेमनार आपण पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 4 घेऊन येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आणि इथून पुढे आपण बघणार आहोत की फलंदाजी ही कशा प्रकारची होती आहे ते मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. खास करून मानव काटे आहेत, विजय खिल्लारी एक आक्रमक शैलीदार फलंदाज म्हणून त्यांच्याकडे जे पाहिलं जातं. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल यावेळेस खेळला गेलेला आहे. गॅपमधून हिलना म्हणा आहे आणि चेंडू सीमारेषा पार आहे. चौकार. तर इथे आपण पाहत आहोत की एक चांगला चौकार मानवच्या माध्यमातून येत असताना 37 ही धावसंख्या धावफलकावर बनणार आहे. श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदोरी दुमाला या संघाची. मानवचा दुसरा चौकार आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. परत एकदा निखिल खेमनर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मोठा फटका आणि चेंडू पहा, अत्यंत दूर जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत आहे 6 धावा. तर मानव काटे थोडंसं इथे आपण जर पाहिलं तर एक झंझावत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजीचा हा झंझावत 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्या जात आहेत. एक चांगली बॅटिंग खास करून आपल्याला आता मानवची पाहायला मिळते चौथ्या षटकामध्ये. तर पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये. परत इथे वापसी होणार की नाही निखिलची मैदानात. हो, शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगमध्ये उडवला आणि तिथे मात्र बघणार आहोत आपण येणार आहे दुसरा षटकार. 6 धावा.
तर बघूया इथे आलेला षटकार आहे 49 धावसंख्या धावपलकावर जोडली जाते. मानव काठीचे लगातार आपण जर पाहिले 2 षटकार 1 चौकार या षटकात येत असताना आपण पाहत आहोत अनिकेत रोडे बातचीत करताय निखिल बरोबर. कशा प्रकारे आता गोलंदाजी होणार आहे हे मैदानामध्ये आपण बघणार आहोत. परंतु ज्या प्रकारे मानवने सुरुवात केलेली आहे मैदानामध्ये धावा बनवण्याची ही आपल्याला पाहायला मिळते आहे. बघूया पुढचा बॉल मैदानामध्ये असणार आहे. निखिल खेमनर वापसी करण्याचा जरूर प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. परंतु मानव ती संधी इथे देणार का? पहा क्षेत्ररक्षक पोहोचले गेले होते चेंडूवर. सुरेख क्षेत्ररक्षण जरी झालं परंतु हा झेल मात्र सुटला गेलेला आहे. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेल सुटला गेलेला आहे. बघू आता हा कॅच सुटला आणि याचबरोबर अर्धशतक सुद्धा श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदुरी दुमाला या संघाचं धावपलकावर लागलं गेलेलं आहे. 51 ही धावसंख्या आपण पाहत आहोत. मानव काटे 9 चेंडूमध्ये 23 धावांवर पोहोचला गेलेला आहे. थोडीशी वापसी जरूर या दरम्यान आपण पाहत आहोत निखिल खेमनर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. परंतु इथे खराब चेंडू त्यावर फुलटासवर आलेला धडक बेधडक षटकार 6 धावा. हे षटक अत्यंत महागडे ठरताना आपल्याला पाहायला मिळते कारण मानव काटे या षटकात अगदी गोलंदाजीवर तुटून पडलेला आहे. लगातार षटकार चौकार पाहायला मिळतात. एक जीवनदान सुद्धा मानव काटेला जे मिळालं आणि त्यानंतर आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहत आहोत. 24 धावा आलेले आहे 5 चेंडूमध्ये. बघूया थोडासा चेंज ऑफ पेस ओळखला. हेलिकॉप्टर उडलं गेलं अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन लँड झालेला आहे. षटकार तर एकूण 30 धावा 30 रन या षटकात 30 धावा निखिल खेमनर खर्च करताना पाहायला मिळत आहेत. आणि वापसीचे दार जरूर आपण पाहत आहोत श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदुरी दुमाला संघाचे उघडताना पाहायला मिळत आहेत. त्रेसष्ट धावा धावपलकावर बनले गेलेले आहेत. समीकरण 12 चेंडू आणि 27 धावा हे आलेलं समीकरण आहे. अनिल पारदी आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघणार. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. मानव काटेची अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. बघूया अनिल गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक अप्रतिम चेंडू टाकला गेलेला आहे. विजय खिल्लारीसाठी निर्धाव जाणारा चेंडू. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मानव काटे आपण पाहत आहोत एका जीवदानाबरोबर 11 चेंडूमध्ये 35 धावांवर नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करत आहे. तर 11 चेंडू आणि 27 धावांची गरज ही आवश्यकता असणार आहे. इथे पहा पुढचा बॉल उडवला आणि तिथे विजय खिल्लारीचा हा मात्र येणार आहे. या पंचांनी अजून निर्णय दिलेला नाहीये. येत आहे निर्णय. षटकार 6 धावा. विजय खिल्लारीचा आलेला षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्येतही बदल होताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. कारण 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हे समीकरण श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदुरी दुमाला संघाला असणार आहे. 10 चेंडू आहे. तर 10 चेंडू आणि 21 धावांची गरज हे समीकरण विजयासाठी आलेलं आहे. आपण पाहत आहोत अनिल पारदी वीरभद्र देवा उद्योग समूह साकोर या संघाकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतात. आपल्याला एक अनुभवी खेळाडू आहेत. ते वापसी करण्याचा जरूर अनिल प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल पहा. इथे एक सुरेख चेंडू आपण पाहत आहोत मैदानात आणि जरूर वापसी करतायत. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज हे समीकरण मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळतंय. विजयासाठी श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस या संघाला हे लक्ष आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. त्यामध्ये आपण जर पाहिलं 2 चेंडू डॉट आलेले आहेत. एका चेंडूवर आक्रमण विजयीचा आपण पाहिले षटकार आलेला आहे. हा पुढचा बॉल उडवला. मिड विकेट मध्ये आपण बघणार आहोत.
प्रयत्न सुरेख आहे क्षेत्ररक्षकांचे, परंतु इथे चेंडू सीमारेषा पार जाणार आहे. दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. बघा आलेला षटकार आणि या षटकाराने मात्र समीकरण बदललेलं आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 षटकार इथे विजय खिल्लारीच्या आपण मैदानामध्ये पाहत आहोत. क्षेत्ररक्षणातही बदल होताना बराच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आलेले समीकरण मैदानामध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. परत एकदा विजय शिरसाट टायगर आपल्या जागेवर जात असताना जागा मात्र गुहेची तिथे आपण पाहणार आहोत आणि शिकारीची शोधामध्ये असणार आहे, कारण चेंडू कधी येणार आहे, जेल कधी उडणार आहे. परंतु विजयच्या दिशेला चेंडू आला, परंतु विजयच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पार जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बरंचसं समीकरण या तिसऱ्या षटकाराबरोबर इथे बदलताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे आता, कारण अनिल पारधी एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्या गोलंदाजी विरुद्ध आक्रमण होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. गणेशदादा डुमरे यमंच संघाचे कर्णधार. फुलटास बॉल, त्यावर चेंडू खेळलेला आहे. आपण पाहत आहोत मधुर धुळे. या दरम्यान चेंडूवर येणार आहे. पाहूया, एक सिंगल मात्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर इथे आपण बघणार आहोत षटकाची समाप्ती होणार आहे. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहे आणि 8, परंतु आपण पाहत आहोत थोडीशी पंच काही मागणी करतायत त्या ठिकाणी. वैभव कातोरे तिसऱ्या पंचांची मदत घेत आता भीमर बॉल साठी. अमनजी शर्मा यहाँ पर देख लेंगे. फेर डिलिव्हरी आणि राम मोहिते आलेले आहेत आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवर विजय खिल्लारीचा षटकार. 6 धावा. आता बघूया 90 धावा इथे चेस होणार का, कारण 5 चेंडू आहेत आणि 2 धाव्यांची विजयाची आवश्यकता आहेत. लाईनमन कुठे गेलेले आहेत? हा चेंडू आलेला आहे. लाईनमन सुरेख काम करतायत या स्पर्धेच्या निमित्तानं. आमचा प्रेक्षक राजा हाच आमचा लाईनमन आहे. तिथे जर आपण पाहिलं तर चेंडू मैदानात टाकतायत आणि या सामन्यातील विजेता संघ हा गणेशदादा डुमरे या मंच या संघाबरोबर खेळणार आहे. कारण जो संघ विजयी होणार आहे त्यांची मॅच ताबडतोब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात लाईनमन शोध मोहिमेवर गेलेले आहेत तिथे आपण पाहत आहोत आणि तपाससुद्धा त्यांच्याकडनं जरूर पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. चेंडू आलेला आहे पहा मैदानामध्ये आणि इथे प्रशांत अभंग यांनी त्यांची नोंद घेतली पाहिजे. त्यांनासुद्धा आपण जर लकी ड्रॉचे जे कुपन आहे त्या ठिकाणी सामील केलं पाहिजे त्यांनाही, कारण फार मेहनत करतायत. आपण पाहतो की चेंडू आणणं ही फार मोठी कामगिरी असते, कारण प्रेक्षकांबरोबर ही चेंडूसुद्धा मैदानात येणे गरजेचं आहे. पहा पुढचा बॉल, तिथे मात्र टायगर विजय शिरसाट आपण मैदानात बघणार आहोत. धावांची बरोबरी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. ते अर्थात श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोडी तुम्हाला विनोदजी पानसरे, शुभम कवडे आणि तेजस दिघे यांच्या मालकीचा संघ. आणि या मानव काटेचा हा फटका पाहूया, तिथे निखिल प्रयत्न करतायत. चेंडू मात्र इथे सीमारेषा पार आणि याचबरोबर मॅच जिंकलेली आहे श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोडी तुम्हाला या संघाने. चला गणेशदादा डुमरे आपल्या कर्णधारांना या ठिकाणी आपण पाठवून द्यायचं आहे. शुभम पावसे, नवनाथजी पानसरे आणि तेजस दिघे या लवकर. तेजस आपली मॅच ताबडतोब या ठिकाणी आपण चालू करणार आहे. रवी असे चला कर्णधार मेजर रवी असे.
निलेशजी अभंग, गणेश हासे, त्याचबरोबर अभिजित घोलप, अभिषेक घोलप या